झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। स्तनांचा कर्करोग आणि त्या संदर्भातला हा लढा, या संदर्भात आपण बोलतोय। आपल्यासोबत डॉक्टर हेरूर आहेत। हेरूर, मला सांगा, खरं तर स्तन या सगळ्या गोष्टीला आपण अवयव न समजता भारतीय संस्कृतीत थेट त्याला मातृत्वाची आपण त्याला संदर्भ दिलेला आहे, मातृत्वाची त्याचं नातं जोडलेलं आहे। अशा परिस्थितीत एक असा धाडसी निर्णय घेतला जातो आणि या निर्णयामुळे अनेकांचं आयुष्य आता बदलणार आहे, किंबहुना जगण्याचा आशास्तंभ दिसलाय, आधार दिसलाय। तुम्ही या ऑपरेशनकडे भारतीयांच्या नजरेतनं कसं पाहता? निश्चितपणे आतापर्यंत हा निर्णय खरोखरच धाडसी म्हटला पाहिजे, कारण सामान्यपणे मी माझ्या आता प्रॅक्टिसमध्ये इतके रुग्ण बघतो आणि जेव्हा काही ज्यांच्यामध्ये हे इंडिकेटेड आहे त्यांच्याकडे जेव्हा मी हा विषय उघडतो तेव्हा त्यांना ते पटत नसतं, किंबहुना ते खूप घाबरतात। आपल्याला समाज एक्सेप्ट करेल का नाही, समाजात आपल्याबद्दल काय बोललं जाईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात खूप थैमान घालत असतात। त्यामुळे अशी जेव्हा सेलिब्रिटी जेव्हा असा निर्णय घेते, त्यामुळे तो खरोखरच लोकांसाठी नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे। मला सांगा की नेमके भारतीय महिलांच्या बाबतीत किंवा समाजमानाच्या बाबतीत पारंपरिक पद्धतीने आलेले असतील, नेमके कोणत्या पद्धतीचे गैरसमज आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा कर्करोग वाढत चाललाय, काय सांगाल याबद्दल? गैरसमजुती जर म्हणायच्या झाल्या तर मग लोकांना असं वाटतं की आपण त्या गाठीला जर हात लावला किंवा गाठीला जर आपण त्याला जर आपण काढलं किंवा ऑपरेशन केलं तर हा कॅन्सर वाढेल आणि तो जास्ती लवकर पसरेल, अशी एक मोठी गैरसमजूत लोकांमध्ये आहे, जी अतिशय खोटी आहे आणि ज्याच्यामध्ये अजिबात त्याला काहीही बेसिस नाही, असं मी सांगू इच्छितो। की कॅन्सरचे ट्रीटमेंटमध्ये सर्जरी हे फार महत्त्वाची एक बाब असते आणि ते केल्यामुळे काही तो कॅन्सर वाढत नाही। नक्कीच या संदर्भात डॉक्टर एकच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो, तो म्हणजे साधारणपणे 23 महिलांमागे एका महिलेला अशा प्रकारचा स्तनाचा कर्करोग असल्याचं प्रमाण भारतात आहे। जे ऑपरेशन परदेशात झालंय, अशा पद्धतीचं ऑपरेशन भारतातही होऊ शकतं का? भारतातही दिलासादायक मार्ग आपल्याला दिसू शकतो का? काय सांगाल? निश्चितपणे हे ऑपरेशन भारतात हे ऑपरेशन होत आहे, म्हणजे होत नाही असं नाही, डेफिनेटली हे ऑपरेशन होत आहे। आज आपल्याकडे तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे ट्रेन डॉक्टर्स आहेत, केवळ कॅन्सर सर्जन्स नाहीत तर आपल्याकडे प्लास्टिक सर्जन्स सुद्धा आहेत, त्यामुळे हे ऑपरेशन आम्ही सहजपणे करू शकतो। इनफॅक्ट या गोष्टीसाठी टेस्टिंग करणाऱ्या लॅबोरेटरीज सुद्धा आता भारतात उपलब्ध आहेत। हे टेस्टिंग सुद्धा केलं जाऊ शकतं। BRCA1 BRCA2 हे जे तुम्ही अंजेलिना बद्दल बोललात, हे टेस्टिंग भारतात सुद्धा आता उपलब्ध आहे, त्यामुळे ह्या गोष्टी सर्वच गोष्टी सहजपणे भारतात आपल्याला आता नक्की थोडक्यात या सगळ्या गोष्टीला कितपत खर्च येऊ शकतो, त्याची आर्थिक मर्यादा काय पर्यंत आहेत? टेस्टिंगच्या जे कॉस्ट आहे ती वेरिड आहे, अनेक लॅबोरेटरीजचे वेगवेगळे प्रकारे चार्जेस असतात आणि परंतु साधारणपणे एक 25 ते 50 हजार इतकी ह्याची टेस्टिंग होऊ शकते, कारण ही अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि अतिशय कॉम्प्लेक्स टेस्ट आहे आणि त्यामुळे त्याचा खर्च जास्ती येऊ शकतो। ऑपरेशन आपण कुठे करतो, कसं करतो, त्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून सुद्धा याचे कॉस्ट बदलत जातात। अर्थात प्लास्टिक सर्जरी आली की त्याचे कॉस्ट वाढतात, हे मात्र खरं। नक्कीच धन्यवाद। अतिशय मोलाची मौल्यवान माहिती दिल्याबद्दल डॉक्टर हेरूर। एंजेलिना जोली बद्दल आपण बोलत होतो, एक साधीशी गोष्ट होती, ही गोष्ट आपण समजून घेतली तरच आपण स्वतः बदलू, समाज बदलू, कारण या संस्कृतीने दाखले दिलेले आहेत ते देवकीचा पान्हा जरी नसला तरी यशोदेचा कान्हा आहे। गरज आहे ते संदर्भ समजून घेण्याची आणि मातृत्व आणखीन सुसंस्कृत समृद्ध करण्याची। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।